एका तासासाठी आमच्या भावाचा जीव गेला इथं. तिथे पण ॲम्ब्युलन्स तिथं भेटलेलं, आम्ही शेवटी आमच्या घरच्या गाडीला तिथं सरकार दवाखान्यात तिथं नेलं. काल रात्री आमच्या ग्रामपंचायतचे सफाई कामगार यांच्या मुलाचा ह्या स्पॉटवर ॲक्सिडेंट झाला. आत्तापर्यंत जेव्हापासून या रोडचं काम चालू झालं आहे त्या 10-15 दिवसात प्रत्येक दिवशी एक दोन ॲक्सिडेंट होतात आणि आत्तापर्यंत कमीत कमी 3 ते 4 जणांचा ह्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. हे जे काम चालू आहे हे काम कुठं अर्धवट सोडलं आहे, कुठं खड्डे सोडलेत, कुठं दिशादर्शक दाखवलंच नाही की इथं रस्ता संपतोय, तुम्ही गाडी स्लो करा. येणाऱ्या गाड्या सुसाट वेगाने येतात आणि अचानक जर त्यांना दिसला की रोड संपलाय तर त्या खड्ड्यात जाऊन ब्रेक मारला जातोय आणि त्या साईडला जाऊन कुठेतरी गटारामध्ये जात आहेत किंवा कुणाला तरी धडकत आहेत. रात्री सुद्धा तसाच प्रकार झाला आहे. सातारावरून येणारी सुसाट गाडी नंतर तिला समोर आल्यानंतर खड्डा दिसल्यानंतर जाणाऱ्या युवकाला ती धडकली आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला. आमचं वॉटर स्टेशनच्या सर्व ग्रामपंचायतचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या कॉन्ट्रॅक्टदारावर 302 सारखा सदुष्य मनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे असल्या घटना थांबणार नाहीत. कारण आत्तापर्यंत सातारपासून लोणंदपर्यंत जे काम चालू आहे त्या कामामध्ये असंच प्रत्येक ठिकाणी चालू आहे की जिथं कुठेही दिशादर्शक दाखवलं नाही किंवा लाईन कशी आहे ती सुद्धा दाखवली नाही. कुठं गटर त्या रोडपासून हाईटवर आहेत तर कुठं गटर त्या रोडच्या खाली गेलेत, त्यामुळं रोडचा अंदाज येत नाही किंवा मधनं साईड पट्ट्या मारल्या नाहीत, त्यामुळं माणसांना कळत बी नाही की रोड कुठं कट झाला आहे. ह्या घटनेमुळं होणाऱ्या परिणामाला आपल्याला जर सामोरं जायचं नसेल तर संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला समज देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. किती वय होतं जो कालचा ऍक्सिडेंट झाला त्या मृत पावलेल्या किती वय होतं? 34 वय. काल जो ॲक्सिडेंट झाला त्या युवकाचं वय रेकॉर्डवर 21 आहे आणि तो आपल्या इथल्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा मुलगा होता. त्याच्यावर घराची पूर्ण जबाबदारी आहे आणि अशा युवकाचा रात्री दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. नमस्कार, मी किरण चव्हाण. काल रात्री 10च्या सुमारास झालेला ॲक्सिडेंट सागर संपत चव्हाण या तरुणाचा इथं या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे त्याचा बळी गेलेला आहे. तर रस्ता वाहनं सुसाट येते आणि त्या रस्त्याला खड्डा इथं रस्ता कट झालेला आहे आणि तरी तिथं काहीच धावलं नाही. ते खड्डे पहा आणि त्याच्यामुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. काल झालेल्या घटनेमध्ये त्या मुलाचं पूर्ण कुटुंब बेवारस पडलेलं आहे आणि त्या कुटुंबावर मोठी आता संकट आलेलं आहे आणि त्या घटनेमुळे मुलाच्या घरच्यांची परिस्थिती पूर्ण खालावली आहे. तरी मी विनंती करतो की त्याला न्याय मिळावा ही विनंती. आमच्या गावात वाटरमध्ये ॲम्ब्युलन्स असून आमच्या भावाला ॲम्ब्युलन्स भेटलेला आहे. एका तासासाठी आमच्या भावाचा जीव गेला इथं. तिथे पण ॲम्ब्युलन्स तिथं भेटलेलं, आम्ही शेवटी आमच्या घरच्या गाडीला तिथं सरकार दवाखान्यात तिथं नेलं. जीव असा 1 तास झाला पडून लोक कोणी मदत केलं नाही का कोणी केलं नाही. ॲम्ब्युलन्स भेटली आमचे भाऊ असला असता ॲम्ब्युलन्स तिथे इथं पण ॲम्ब्युलन्स आलेलं. शेवटी पोलिसांनी गाडीत आणून दिलं आम्हाला. तिथून आमच्या घरच्या गाडीला आम्ही सरकार दवाखान्यात नेलं. तिथनं परत दुसऱ्या दवाखान्यात नेलं आम्ही. त्याच्यात आमच्या भावाचा जीव गेला इथं. एकामध्ये धाड उडून जास्त थोडं होतं, जास्त मार लागून जास्त रक्त रस्ता रगरग झालं. 3 ठिकाणी रगरग झालं. ॲम्ब्युलन्स मध्ये 1 तास लागेल, 1.5 तास लागली, याला 2 तास लागेल. जर वॉटर मध्ये गाडी असते तर आम्ही काय केलं म्हणतात ते गोपाळ तुम्ही काय तुम्हाला काय कळत नाही. नको काय होईल सांगता येतं का?